प्रभाग 14 मधून प्रकाश भागानगरे बिनविरोध। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 14 मधून अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे उमेदवार प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी त्यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भागानगरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला। प्रकाश भागानगरे बिनविरोध निवडून आल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी प्रभाग 14 मध्ये जोरदार जल्लोष केला, परंतु हा जल्लोष आत्ता करण्याची प्रकाश भागानगरे यांची इच्छा नव्हती, परंतु उत्साही कार्यकर्त्यांना हा आनंद व्यक्त करायचा होता, म्हणून कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला, परंतु लगेच हा जल्लोष थांबवण्यात आला। जोपर्यंत बाकीचे आपले उमेदवार निवडून येत नाही तोपर्यंत जल्लोष करायचा नाही, असे यावेळी भागानगरे म्हणाले। स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग 14 आणि सारसनगर भागात प्रामाणिकपणे काम केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रभागाचा कार्यपालट होऊ शकला। प्रकाश भागानगरे यांनी गेल्या काही वर्षात प्रभाग 14 मध्ये रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत। आमदार संग्राम जगताप यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे। आता बिनविरोध निवडीमुळे त्यांना पूर्ण ताकदीने प्रभागाच्या उर्वरित कामांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। सगळ्यात प्रथम तर आज ही काही बिनविरोध निवड झाली, हा विजय झाला। हा सर्वप्रथम मी आमच्या सगळ्याचं श्रद्धास्थान स्वर्गीय अरुण काका जगताप यांना हा विजय समर्पित करतो। या शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विकास कामांचा हा विजय आहे। शहराबरोबर प्रभागात ज्या प्रमाणात विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचाच परिणाम असा झाला की जे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा संग्राम भैयांच्या विकास कामांबरोबर जोडले गेले आणि या सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने हा विजय आज झालेला आहे। इतरही तुमचे तीन त्यांचा प्रचार कसा करणार, काय मुद्दे ठेवून करतात? मी आता सांगितलं की संग्राम भैया जगताप यांनी ज्या पद्धतीनं विकास कामं केलेली आहेत शहराबरोबर प्रभागात सुद्धा, तर ती विकास कामं घेऊनच आम्ही सगळ्या प्रभागातील तर आमचे सगळे सहकारी आहेत, परंतु नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही आमचे उमेदवार असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार असतील आणि प्रभागातल्या आमच्या सहकाऱ्यांसाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि संग्राम भैयांनी जी कामं केलेली आहेत तीच आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातूनच लोकांना या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्याची विनंती करू। नाही, आता जल्लोष करणार नाही, जल्लोष करणार नाही। ज्या वेळेला आमचे सगळे सदस्य निवडून येतील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने जल्लोष करण्यात येईल। आता जल्लोष काही करणार नाही।